वेलकम। आज जे आपण मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा। आज विषय आपला हे आहे की ज्याप्रमाणे आपण ऐकला असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये 65 ते 70 अनधिकृत इमारत बांधण्यात आणि त्याच्यामध्ये बोगस सही सिक्के बनवण्यात आले होते आणि सदनिकामध्ये काही बँकेद्वारा लोन पण करण्यात आला होता आणि रजिस्टर कार्यालयामध्ये अवैध डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही ते पण रजिस्ट्री करण्यात आली होती। तर ते सेम मॅटर आपले ठाणे महानगरपालिका अंतर्गत कळवा आणि दिवा प्रभाग समिती यांच्या अंतर्गत घडलेले आहे। या ठिकाणी 8 ते 10 इमारती असे बांधण्यात आली आहे जे अवैध बांधण्यात आली आहे। कुठलेही ठाणे महानगरपालिकाकडे कुठलीही नोंदणी नाही, त्याची शहर विकास विभागाकडे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडनं VP नंबर पास केलेला नाहीये, तरी त्या ठिकाणी इमारती उभी करण्यात आली आहे। दिवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे 7 ते 8 इमारती असे आहे। कळवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे 6 इमारती असे आहे जे संपूर्ण अनधिकृत आहे, कुठलीही त्यांना परवानगी नाही। ज्याप्रमाणे काही स्थानिक म्हणजे सूत्र आहे त्यांनी मला माहिती दिली, माहितीच्या आधारे रजिस्ट्रार कार्यालय यामध्ये मी माहिती घेतली, सर्व कागदपत्र सर्व उपलब्ध आहे। याविषयी ठाणे महानगरपालिका आयुक्त, कळवा प्रभाग समिती, उपायुक्त, रजिस्ट्रार कार्यालय सर्वांना माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आणि त्यांच्या निर्देशनात ही वस्तू मी आणून दिली होती। पण आज सदर विषयाला अंदाजे 5 ते 6 महिने झाले आहे, कारवाई शून्य आहे। कुठल्याही प्रकारच्या ठाणे महानगरपालिका किंवा कळवा प्रभाग समिती बोला, रजिस्ट्रार कार्यालय बोला, यांनी कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंदणी केलेले नाही। आयुक्तला काय मागणी करणार? माझ्या मत अनुसार ठाणे महानगरपालिका या ठिकाणी एक मोठा सिंडिकेट चालवत आहे। सिंडिकेट हे नाव अशासाठी, कळवा प्रभाग समिती ज्याप्रमाणे आज अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे, नियमाप्रमाणे DPL प्रोसेस असते। कळवा प्रभाग समितीचे सध्याचे सहाय्यक आयुक्त ललिता जाधव मॅडम आहे, त्यांनाही ही बाब निर्देशात आणून दिली होती। पण या अगोदरचे ज्याप्रमाणे सहाय्यक आयुक्त, तत्कालीन सहाय्यक आयुक्त त्यांचे दुसऱ्या ठिकाणी जे पोस्टिंग होते तर त्यांनी हे प्रोसेस पुढे वाढवावी। आपल्याला सर्वांना माहित आहे, अनधिकृत इमारतीसाठी शेवटी जर इमारत उभी राहिली 268 ची नोटीस देण्यात येते, बरोबर आहे। तर सध्या एकच इमारतीला 268 ची नोटीस देऊन आज 2 वर्ष व्हायला आले। जर सहाय्यक आयुक्त, कळवा प्रभाग समिती आणि उपायुक्त यांनी स्वतःचं कर्तव्य योग्य पद्धतीने जर केला असता तर आज ते इमारत खाली असते। म्हणजे नुसतं यांच्या जे कारवाई आहे ते पेपरपुरत्या, म्हणजे हे स्पष्ट माझ्या यांच्यावरती आरोप आहे की यांचे सर्वांचे पॉकेट खिसे गरम झालेले आहे। म्हणून आता हे लोक काय वाट पाहतात की कोर्टामधनं जेव्हा ऑर्डर येणार, जसं आपण आज दिवामध्ये पाहताय, आज दिवामध्ये अनेक गोरगरीब लोक आहे जे बिचारे रस्त्यावरती आले आहे, ज्यांनी चुकून का स्वस्त मध्ये रूम घेतली। आज बिल्डर यांना सांगत नाही, बिल्डर यांना काय सांगतो की तुम्हाला लोन वगैरे सर्व आम्ही करून देतो, पण लोन कुठल्या पद्धतीने होतात? ठाणे महानगरपालिकेचे शहर विकास विभागाचे नकाशे, अवैध कागदपत्र, सही सिक्के, ऍक्च्युली 420च्या केस आहे, 467च्या केस आहे। यासाठी सर्व यंत्रणा यांना मी तक्रारी दिल्या, पण सर्व यंत्रणा हातात हात बांधून गप्प बसली आहे। त्याचप्रमाणे जे आपल्या रजिस्टर कार्यालय ज्याप्रमाणे तळावपाडीवरती 1 नंबर, चरीमध्ये 2 नंबर आणि खारेगाव कळवा येथे 3 नंबर, 9 नंबर, या रजिस्ट्रार ऑफिसरांना पण सदर बाब मी निर्देशनात आणून दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही ते कॅन्सल करू, पण त्यांची जबाबदारी होती की वरिष्ठांना निर्देशनात आणून द्याव्या की सदर बोगस रजिस्टर आमच्याकडे झालेले आहे। ज्याप्रमाणे एक आम नागरिक त्या ठिकाणी रजिस्टर करायला जातो, त्याला 2-2, 3-3 दिवस आणि यांना 1-1 तासात या भूमाफियांचे रजिस्टर होतो आणि यांना ही बाब निर्देशनात आणून दिल्यानंतर सुद्धा हे लोक गप्प बसले आहेत। तर या वस्तूला आम नागरिक आणि पब्लिक काय समजणार? आता मी आरोप लावणार की मी पैसे खाल्ले आहे, तर ती बाब आपल्याकडे पुरावे नाहीये, म्हणजे पैसे शब्द वापरत नाही, खिसे गरम आहे म्हणून आम जनताला आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे। कारवाई नाही झाली तर पुढच्या पाऊल काय? कारवाई शून्य आहे सर्व यांची। दुसरी गोष्ट, उच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश दिला होता
की ठाणे महानगरपालिकामध्ये ग्रीव्हन्स ऑफिसर यांची नियुक्ती करा, जे अवैध बांधकाम, अवैध सही सिक्के यांची चौकशी करणार. तर यासाठी पण ठाणे महानगरपालिका आयुक्त व यांचे लीगल डिपार्टमेंट यांना उच्च न्यायालयाचा आदेश असेल. ऍक्च्युअली जे हे PIL मध्ये आदेश आला यामध्ये पण माझा हात आहे, पण लेखी माझ्याकडे याचे पुरावे कमी आहे. सदर हे PIL चालू होते, PIL नंबर पण आहे, त्यामध्ये पण इन्व्हॉल्वमेंट माझा पण आहे यामध्ये. तर आयुक्त गप्प. 29 जुलै यांना माहिती देण्यात आली होती, पण त्यांची कारवाई शून्य. पुढचा पाऊल काय असेल तुमच्या कारवाई? पुढच्या पाऊल यांच्यासाठी जे ऑफिसर यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, यांच्या विरोधात पण माननीय श्री उच्च न्यायालय या ठिकाणी मी माझी आता वैयक्तिक रिट पिटिशन किंवा याचिका दाखल करणार आहे. मुख्य बाब म्हणजे आणखीन जे तुम्हालाही माहित आहे, पण तुमच्या परत एक निदर्शनात आणि आम सर्व जनता निदर्शन आणून देत आहे की एक माणूस गावातून आणला जातो गोरगरीब, त्याच्यावरती नुसता MRTP दाखल करत जावा, हे प्रकरण चालू आहे. पण खरं जे भूमाफिया आहे ते कोण आहे, यांची चौकशी करणार कोण? तर याचप्रमाणे दिवा प्रभाग समितीमध्ये एक जे भूमाफिया आहे त्याच्यात अत्ती ढेरिंग आहे. त्यांनी स्वतःच्या नावावरती MRTP घेतली आहे. त्यांचं नाव आहे उत्तम सावंत. अंदाजे त्यांच्या 7/12 वरती तहसीलदार कार्यालय याने 72 लाख रुपये बोजा चढवलेला आहे. त्याला 2 ते 3 वर्ष झाले, पण तहसीलदार, मंडल अधिकारी आणि आपले कलेक्टर साहेब गप्प. या जागेवरती जर कुठला गोरगरीब बिचारा रस्त्यावरती पावभाजीची गाडी लावतो किंवा नाल्याच्या बाजूला छोटासा एक स्टॉल मांडतो, त्यांच्या एका दिवसात ते तोडण्यात येतो, म्हणजे ते काही देऊ शकत नाही. म्हणून आता लेटेस्ट सर्व पत्रकारांना माहित आहे, एक मंदिर बघा, मी कुठल्या राजकीय पक्षाच्या मी नाहीये, मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि ही बाब मी सर्वांच्या समोर आणत आहे. एक मंदिर तोडण्याचा पण विषय आला होता, सर्वांना माहित आहे ना. पण एक मंदिरसाठी एका दिवसात कारवाई का एका महिन्यात कारवाई, हे काय चालू आहे? मग एवढे जे आता दादा माण्याची इमारती बांधतात, सही सिक्के बनवतात, त्यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही, म्हणजे प्रशासन गप्प. तर या गप्प का आहे हे आता आपण सर्व पण आणि आम जनता जी आज बघत आहे ते सर्व समजू शकते. आणि आणखीन एक शेवटची गोष्ट, ही बाब मी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पण आणून दिली होती. माननीय श्री आयुक्त साहेब यांनी, ठाणे पोलीस आयुक्तालय, त्यांनी मला सांगितलं होतं की याची पण चौकशी होणार. ऍक्च्युअली याच्यामध्ये काय आहे, पोलीस काय इन्व्हॉल्वमेंट करू शकते? अवैध कागदपत्र सही सिक्के बनवण्यात आले आहे, म्हणजे याच्या 420च्या शासन समिती सर्वात मोठी बाब आहे. पण अजूनपर्यंत मला त्या पोलिसांकडून पण काय गुन्हे दाखल करण्यात आहे, काय चौकशी करण्यात आली, सदर विषय मुंब्रा पोलीस स्टेशन व कलवा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये पडत आहे जे आहे ते, पण त्यांच्याकडनं पण विशेष शून्य. आता पुढच्या लवकरात मला माझी यांच्या सर्व अधिकारी यांच्या विरोधात उच्च न्यायालय या ठिकाणी निकाल टाकण्याचा विषय सुरू. जय हिंद.